अकोले तालुक्यातील तांबोळ गावातील प्रगतशील शेतकरी श्री कैलास काशीनाथ भांगरे व डॉक्टर विलास काशीनाथ भांगरे कुटुंबियांनी उत्तम शेती कशी करावी, शेती व पीक व्यवस्थापन कसं करावं याचं उदाहरण शेतकरी वर्गासमोर ठेवलं आहे। टोमॅटो, डाळिंब, कांदा ही पिके विशेष करून हे कुटुंब घेत असतं। कुटुंबातील सर्वजण उच्च शिक्षित असून शेतीतील तंत्रज्ञान त्यांनी अवगत केलंय। त्यांच्या कुटुंबात आई किसनाबाई काशीनाथ भांगरे, रंजना कैलास भांगरे, अर्चना विलास भांगरे, भूषण कैलास भांगरे, रोशन कैलास भांगरे, अविज्ञा विलास भांगरे, अविरा विलास भांगरे हे सदस्य आहेत। पाहुयात या कुटुंबाची श्री ॲग्रो ऑर्गॅनिक संगमनेर विनायक पानसरे यांनी घेतलेली ही मुलाखत। मी कैलास काशीनाथ भांगरे, मुक्काम पोस्ट तांबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। गेली 12 ते 13 वर्षापासून आम्ही डाळिंब शेती पिकवतो। तर त्या अनुभवातून इथपर्यंत आलेलो आहे आणि त्याच्यातूनच आम्ही दोघं भाऊ, मुलगा मंडळी, भाऊजाई हे सगळे मिळून आम्ही सगळी शेतीचं नियोजन करतो। गेल्या 12 वर्षापासून भांगरे परिवार तांबोळ या ठिकाणी डाळिंबाची बाग करत आहे। परंतु यावर्षी जर त्यांचे डाळिंब पाहिले तर निश्चितपणाने एक वेगळ्या प्रकारचं चकाकी फळांवर आकर्षक अशी फळं आपल्याला लगडलेली दिसतात या बागेमध्ये। याचा अथक प्रयत्नांती हे सगळं घडलेलं आहे आणि ही सगळी परिवारातील ताकद एकत्र आल्यामुळे हे सगळे शक्य झाले असं कैलास भाऊंचं आणि विलास भाऊंचं म्हणणं आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील इतर जे सदस्य आहेत ते सदस्य देखील तन मन धनानं घाम गाळून या ठिकाणी ही सुंदर अशी बाग त्यांनी फुलवलेली आहे। मी कैलास भाऊंना विचारू इच्छितो की आपण या ठिकाणी कामगारांचा प्रश्न शेतीत फार मोठा असताना आपण इतकं मोठं 20 एकर 22 एकराचं हे नियोजन कामगारांचं कशा पद्धतीने करता? आम्ही MP वरून 10 ते 15 माणसं आणलेली आहे। ते सकाळी 8 ते 5:30 पर्यंत काम करतात। आम्ही सकाळी त्यांना कामाचं नियोजन सांगतो, त्या पद्धतीने ते काम करतात। त्यांना बी अनुभव आलेला आहे। जवळजवळ 6 ते 7 वर्षापासून ते आमच्याकडे काम करतात। त्यांच्यामुळे त्यांच्याकडूनच आम्ही सगळं नियोजन करून घेतो। आम्ही 12 वर्षापासून प्रयत्न करतो आहे डाळिंब चांगलं पिकवण्याचं। हळूहळू त्याच्यातली आम्हाला बारकावे कळाले, ते आम्ही त्याच्यातून आमच्या भावांनी थोडं हे करून औषधं शेती व्यवस्थित नियोजन केल्यामुळं आज आम्हाला हे दिवस बघायला मिळाले। मी रंजना कैलास भांगरे, गेले 10-12 वर्ष झाले तसा हा आमचा डाळिंबाचा बाग चालू आहे। मजूरदार बायका आहे ना, त्या बायकांपासून काम करून घेते। असं नाही असं करायचं, तसं नाही तसं करायचं, असं काम होण्याचं मग काम माझं, बाकी सगळे तेच करतात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नरेश वाळे, श्री ॲग्रो ऑर्गॅनिककडनं आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मी आज अकोले तालुक्यातील तांबोळ या ठिकाणी आमचे प्रगतशील शेतकरी डॉक्टर विलास भांगरे सर यांच्या डाळिंब शेतीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। मी माझ्यासोबत स्वतः डॉक्टर भांगरे सर आहेत। खरं तर आपण मागे पाहिलं असेल तर डाळिंबाची शेती कशी फुललेली आहे। अकोले तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जात असला तरी या डोंगराळ रानावरती डाळिंबाचं नंदनवन फुलवण्याचं काम भांगरे आणि कुटुंबाने सगळं केलेलं आहे। एका बाजूला आपण पाहत असाल तर तेल्या असेल, मर असेल यांनी डाळिंबाची शेती नाहीशी होत आहे की काय अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र एक आशादायी चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। ही सगळं करत असताना डॉक्टर विलास भांगरे यांनी ही डाळिंब शेती कशी फुलवली याच्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत। मी सर श्री ॲग्रो ऑर्गॅनिकच्या वतीने संपूर्ण भांगरे परिवाराचं मनापासून स्वागत करतो आणि श्री ॲग्रो ऑर्गॅनिकचे संचालक सन्माननीय विनायकजी पानसरे यांना विनंती करतो की आपण सरांशी हितगुज करावं। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अकोले तालुक्यातील तांबोळ या गावी आलेलो आहोत। तर आमच्यासोबत आहेत डॉक्टर विलास काशीनाथ भांगरे सर तांबोळमधील। तर सरांची पार्श्वभूमी गेल्या 10 ते 12 वर्ष झाले डाळिंब शेतीत आहेत आणि सातत्याने एक नवीन सर चढत आहे आणि प्रत्येक मागच्या वर्षीचा टप्पा मोडून नवीन विक्रम गाठण्याचा सरांचा हा एक प्रयत्न चांगल्या पद्धतीत दिसतो आणि दर साली डाळिंबात काहीतरी नाविन्यपूर्ण करणं। जसं आता आपण या ज्या डाळिंबा बागेत बसलोय, ह्या डाळिंब बागेचं अंतर जे आहे पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन सरांनी 15x3 वर लागवड केली, 15x6 वर लागवड केलेली आहे। तर आता आपण त्या बागेतच आहोत। तर मी सरांशी
सर आपल्याला हे अंतर कसं घ्यावं, कसं वाटलं आपल्याला, की रुटीनचं 12x10 12x12 सोडून 15x6 वर का जावं वाटलं आपल्याला? खरंच सुरुवातीला एक पार्श्वभूमी आमची मला थोडीशी सांगावीशी वाटते, आमची कौटुंबिक पार्श्वभूमी. पारंपरिक शेती आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवलेली होती. आईचे कष्ट आणि वडिलांची सातत्याने प्रयोगशीलता, कारण 1970ला वडिलांनी द्राक्षाची शेती केली होती आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कायम ती धडपड असायची. नसेल पाणी तर कुठं बाहेर वाट्याने जाऊन, पण शेतीनिष्ठता ही आईवडिलांकडे मोठ्या प्रमाणावर होती आणि तो गुण जसाच्या तसा आमच्यामध्ये आला. आणि मग आम्ही थोडंसं आईवडिलांनंतर शेती पाहायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात अपयश येत होतं कारण अनुभव नव्हता, परंतु आम्ही दोघंही भाऊ, जे माझे मोठे बंधू, नेहमीच एक प्रोत्साहन, कधीही कोणत्याही गोष्टीला हे करू नको असं कधीही म्हणत नाही आणि त्यामुळं एक बॅकबोन म्हणून त्यांच्याकडे मी नेहमीच पाहत आलो आणि म्हणून ते प्रोत्साहन सातत्याने मिळत असतं, कोणत्याही गोष्टीला अडवणूक नाही. आणि मग मोकळेपणाने शेती करण्याची जी उर्मी आहे ती आमच्यामध्ये ठासून भरलेली आहे, कारण कोणत्याही गोष्टीला विरोध होत नाही. आणि मग सुरुवातीला आम्ही टोमॅटोची शेतीकडे वळलो, त्यानंतर कांद्याची मल्चिंगवर कांदा हा एक यशस्वी प्रयोग आम्ही केला आणि नंतरच्या काळामध्ये डाळिंब शेती त्याबरोबरच होती. परंतु डाळिंबामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी अगदी महाराष्ट्रभर देशभर पाहायला मिळत होत्या आणि अगदी अक्षरशः शेतकरी जसे वैतागलेले होते डाळिंबाला, तसं आम्हीही वैतागलेलो होतो. पहिले 7 वर्ष आमचा खर्चही डाळिंबातून निघत नव्हता, परंतु आम्ही प्रत्येक अपयशातून शिकत गेलो. हळूहळू काहीतरी निरीक्षणातून हे का होतं आहे याच्यावर बारकाईने आम्ही अभ्यास केला आणि हळूहळू आम्ही या डाळिंब शेतीकडे वळलो. आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नावर मी डायरेक्ट येतो की 15x6 हे अंतर जे आहे ते का सुचलं. तर पहिली आमची जी म्हणजे सगळ्यात आमच्या डाळिंब शेतीची सुरुवात झाली, ती सुरुवात आम्हाला ती कल्पना आमच्या मनामध्ये जी घातली ती वीरेंद्र थोरातांनी. आणि दुसरा जो आमच्या डाळिंब शेतीतला टप्पा आहे, श्री ॲग्रो इरिगेशनचे मालक अनिल देशमुख साहेबांनी आम्हाला टिश्यू कल्चरची रोपं त्यावेळी पहिल्यांदा उपलब्ध करून दिली आणि आम्ही पहिली 1000 झाडांची बाग जी लावली ती 9x12 अंतरावर लावली. त्याच्यामध्ये आम्हाला 9x12 अंतरावर लावल्यानंतर सुरुवातीला काही अनुभव नव्हता, परंतु त्याच्यामधले थोडेसे झाडं वाढवावेत म्हणून दुसरी जी लागवड आहे ती आम्ही मात्र 12x8 अंतरावर केली. थोडीशी झाडं वाढली परंतु मध्ये काम करता येत नव्हतं आणि म्हणून तिसरी जी लागवड आहे ती आम्ही 15x8 अंतरावर केली, परंतु झाडांची संख्या कमी झाली आणि मग झाडांची संख्याही थोडीशी वाढली पाहिजे आणि अंतरही काम करण्यासाठी योग्य असलं पाहिजे आणि म्हणून झाडांमधलं अंतर कमी झालं तर काही होईल का हा प्रयोग करून पाहण्याच्या हेतूनं मी 6x15 हे अंतर सिलेक्ट केलं आणि ही बाग 6x15 या अंतरावर लावली. आणि पुढचा जो टप्पा आता आम्ही लावला आहे तो सुद्धा आम्ही 6x15 वरच लावण्याचा निर्णय घेतला, कारण हे आयडियल अंतर आहे सगळ्या बाजूनी पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं. शेतकरी मित्रांनो, 2 झाडातलं अंतर 6 फुटाचं आणि 2 ओळीतलं अंतर 15 फुटाचं ठेवलं आहे, त्यामागची 15 फुटाचं ठेवलं आहे. त्यामागची भूमिका पण आहे की ट्रॅक्टरनी तुम्हाला अंतर्मशागत करता यावी, ट्रॅक्टरनी फवारणी घ्यावी. आणि आता आपण सरांच्या ज्या बागेत बसलो तर ही बाग पूर्व पश्चिम आहे, त्यामुळे तुम्हाला वाऱ्याचा जो झोत असतो तोही पास होतो, बुरशीजन्य आजारांपासून पण संरक्षण मिळतं. दुसरं आपण बघितलं की सरांनी इथे ॲग्रीप्लासचा मल्चिंग पेपर वापरलेला आहे ह्या बागेसाठी, पूर्ण ॲग्रीप्लासचा मल्चिंग पेपर वापरलेला. सर, मल्चिंग पेपरचा काय फायदा तुम्हाला त्यातनं मिळाला? आता डाळिंबातल्या 3 प्रमुख समस्या कायम सगळ्या शेतकऱ्यांना जशा जाणवत होत्या तशा मलाही जाणवत होत्या. त्यामधली पहिली समस्या म्हणजे निमॅटोड, दुसरी समस्या म्हणजे मर रोग आणि तिसरी समस्या म्हणजे तेल्या. ह्या 3 प्रमुख समस्या अशा आहे की यांनी सर्वच्या सर्व डाळिंब बागा, काही भागातल्या पूर्णच्या पूर्ण डाळिंब बागा उद्ध्वस्त केलेल्या होत्या. आणि मग आता तेल्या काय येतो, मर रोग काय येतो, निमॅटोड काय येतो. आता निमॅटोड तर जमिनीमध्ये असतोच, प्रत्येक पिकाला तो वेगवेगळ्या परिस्थितीत त्याचं नुकसान करत असतो आणि तो डाळिंबाचं थोडंसं जास्त करतो. पण मला एक जाणवलं की जिथं निमॅटोड जास्त तिथं मर रोग पण वाढतोय. बरोबर, कारण निमॅटोडच्या ज्या गाठी आहेत त्याच्यातून फ्युजेरियम आत प्रवेश करतोय आणि मर रोग वाढतोय. दुसरं मर रोगाचं कारण कॉलर रॉट, जी माती खोडाला लागते त्याच्यामुळं तो मर रोग वाढतोय, हे निरीक्षणातून जाणवलं. तेल्याचं असं जाणवलं की तेल्या जे झाडं कमजोर आहे त्याच्यावर जास्त अटॅक करतोय. म्हणजे निमॅटोड असेल तर तेल्या पण वाढतोय, निमॅटोड असेल तर मर रोग वाढतोय आणि म्हणून निमॅटोडवर काम करायचं ठरवलं. बरोबर.
आणि निमॅटोडवर काम करायचं असेल तर आपल्याला जमिनीमध्ये जीवाणू वाढवावे लागतील, बॅसिलोमायसिससारख्या बुरशी वाढवाव्या लागतील, आणि त्या बुरशींना जपायचं असेल तर मल्चिंग गरजेचं आहे. येस. कारण मॉइश्चरायझर जास्त राहिलं तर त्या बुरशी जास्त प्रमाणात बॅसिलोमायसिससारख्या बुरशी असतील, इतर जीवाणू असतील, ते जास्त प्रमाणात मायक्रो ऑर्गॅनिझम वाढतील, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम वाढले की आपोआप झाडामध्ये थोडंसं स्ट्रॉंगनेस येईल आणि तो तेल्या थांबेल. प्रामुख्याने बॅसिलोमायसिसमुळे निमॅटोड थांबेल, आणि निमॅटोडमुळे तेल्या आणि जे मर रोग आहे तो थांबेल, आणि झाड स्ट्रॉंग झालं की बाकी इतर समस्या आपोआप कमी होतील. ह्या हेतूनं खरं तर आम्ही मल्चिंग टाकला. दुसरी गोष्ट म्हणजे आमचं तांबोळ गाव म्हणजे दुष्काळी गाव आहे, आणि इथं पाण्याची कमतरता आहे. ती पाण्याची सुद्धा बचत त्याच्यामुळे होते. मुळी वरच्या थरात राहिल्यामुळे ते उपलब्ध अन्न ते लवकर मुळीला उपलब्ध होतं, आणि मुळी त्या अन्नाच्या कार्यक्षेत्रामध्ये राहिल्यामुळे आपटेक मोठ्या प्रमाणावर होतो. जसं शेतकरी मित्रांनो सरांच्या बोलण्यातनं आलं की रोगप्रतिकार शक्ती किती महत्त्वाची असते. आपण 2 वर्षापूर्वीच्या काळात जसं कोविडमध्ये बघितलं की ज्याची रोगप्रतिकार शक्ती जेवढी कमी होती तो लवकर रोगाला किंवा बाकी व्हायरसला बळी पडतो किंवा फंगसला बळी पडतो. तसंच शेतीमध्ये सुद्धा आहे. तर सर मला प्रामुख्याने तुम्ही सांगाल की तुम्ही तांबोळ म्हणजे अकोले तालुक्यात आहात, आणि तुमच्याकडे नेहमी सारखा पाऊस चालू असतो, संततधार पाऊस चालू असतो, आणि याच्यात तुम्हाला सूर्यप्रकाश पण कमी मिळतो. अशा सूर्यप्रकाश कमी असताना रासायनिक औषधांचा वापर कमी करायचा, रेसिड्यू फ्री बाग पिकवायची, आणि त्यातल्या त्यात आज मार्केटमध्ये बघितलं की सेंद्रिय शेती असेल किंवा झिरो बजेट शेती असेल किंवा इतर कोणी ऑर्गॅनिक शेती म्हणतात आणि नवीन नवीन जीवाणू आणतात. तर तुमचा तसा जीवाणूंचा किंवा शेतीमध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिकचा किती मोठा वाटा आहे, तर ते आम्हाला शेतकरी मित्रांना ऐकायला नक्की आवडेल सर. तर अकोले तालुका हा तसं हेवी रेनफॉलचा तालुका महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो, कारण महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस अकोले तालुक्यातल्या घाटघरमध्ये पडतो, आणि म्हणून तिथं पाऊस जास्त आणि ह्युमिडिटीसुद्धा जून एकदा लागला की ह्युमिडिटी खूपच वाढते, आणि ॲडव्हर्स कंडिशन क्लायमेटिक कंडिशन अकोल्यामध्ये आहे. आणि इथे डाळिंबाचा विचारही फारसा कोणी करत नव्हतो, परंतु आम्हाला कायम चॅलेंज स्वीकारायची सवय असल्यामुळं आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं, आणि इथं मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची जी लागवड केली तिच्यामध्ये सुरुवातीला अपयश आलं, मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये माझ्या एक लक्षात आलं की जैविक आणि अजैविक ताण झाडावर येतात, आणि जे अजैविक ताण आहेत ते आपण वेगवेगळ्या प्रकारची रसायनं फवारून किंवा जमिनीतून रसायनं देऊन ते अजैविक ताण आपण तयार करतो आहे, आणि जैविक ताण तर येतच राहतात. परंतु मग आमच्या त्याच्यातून थोडासा अभ्यास करताना असं लक्षात आलं, आणि तुमच्याकडूनही आम्हाला भरपूर माहिती मिळाली, कारण प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा वेळ काढून येत असतो, आणि वेळ काढून यासाठी येतो की तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला आम्हाला नेहमी मिळत असतं. आणि त्याचाच परिपाक म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे आम्ही निगेटिव्ह होतो सुरुवातीला, परंतु नंतरच्या काळामध्ये जसं त्याचं महत्त्व कळायला लागलं आणि प्रत्यक्ष अनुभवातून ते लक्षात यायला लागलं, मग त्याच्यामध्ये आम्ही जे जीवाणू आहेत त्याच्यामध्ये अन्नद्रव्य निर्मितीचे PSB, ॲझोटोबॅक्टर, KMB, इतर मायक्रोन्युट्रिएंटचे पण जीवाणू हे सगळे द्यायला लागलो. त्याच्याबरोबरच सुडोबॅसिलस, ट्रायको त्यामध्ये तुम्ही आम्हाला आणलं, आणि त्याच्यामध्ये डिस्निल सॉईल खरं तर हे 2-3 प्रॉडक्ट माझ्यासाठी ह्या वर्षी नवसंजीवनी ठरले. त्यामध्ये 100% असेल हंटिनचं, डिस्निल सॉईल असेल, त्याच्यानंतर सीडग्रो प्लस असेल, आणि बॅसिलोमायसिस नेमातोड असेल. ह्या प्रॉडक्टने खरं तर मला जास्त ह्या बागेसाठी सहकार्य केलं असं म्हणता येईल. त्याच्याबरोबर नॅनोसल्फ पण होतं. त्याच्याबरोबर मी आत्तापर्यंत जेवढे काही स्प्रेडर वापरले, स्टिकर ॲक्टिवेटर जेवढे वापरले, त्याच्यामध्ये मला नॅनोरिचचे जे रिझल्ट आले ते खरं तर अविश्वसनीय आहे. आणि मी स्वतः निरीक्षण करून पाहिलं तर 1x1 इंच एका थेंबाची पांगण्याची क्षमता आहे. एवढं मोठी क्षमता कोणत्याही ॲक्टिवेटरमध्ये किंवा स्टिकरमध्ये मला दिसली नाही, आणि त्याचाही एक रोल मला माझ्या या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. शेतकरी मित्रांनो की प्रत्येक कंपनी त्याच्या प्रॉडक्टची असेल किंवा उत्पादनाची ॲड करते वेगवेगळ्या मार्गाने, पण त्याचा वापर योग्य ठिकाणी, योग्य रीतीने आणि योग्य वेळेस कसा झाला पाहिजे, किंवा जसं दुकानदार सांगतो की हे वापरा, कंपनीवाले सांगतात, पण शेतकऱ्यांनी पण ते वापरले पाहिजे.
तर आम्हाला सरांकडं तो एक चांगला अनुभव आला की अमावस्या असेल तर निमॅटोडसाठी खाली हंटिनचं निमाटोड गेलंच पाहिजे 100 मिली. पौर्णिमा असेल तर हंटिनचं डिस्निल सॉईल जमिनीत गेलंच पाहिजे आणि महिन्यातनं 2दा सीडग्रो प्लस अन्नद्रव्यासाठी गेलंच पाहिजे. हे करत असताना सर बेसिकली डाळिंबामध्ये जे काही मोठे चॅलेंजेस असतात की डाळिंबाचं छाटणी, लोक म्हणतात की यांची बाग, आता तुमच्याकडे खूप सारे व्यापारी येतात, शेतकरी येतात, प्रत्येकजण म्हणतो खूप छान खूप सुंदर, पण याची खरी पार्श्वभूमी किंवा याची खरी जी काही गोष्ट असते की माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर विश्रांती काळामध्ये तुम्ही ते पुनर्भरण कसं करत असतात सर? माल हार्वेस्टिंग होण्याच्या अगोदरपेक्षा हार्वेस्टिंग झाल्यानंतर आमचं काम जोरात चालू होतं. त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला माल एकदा हार्वेस्टिंग झाला की खाली पडलेली सगळी खराब फळं पहिल्यांदा गोळा करतो. म्हणजे याच्यातून लक्षात येईल आपल्याला की साफ स्वच्छता सगळी फळं गोळा करतो. दुसरी गोष्ट म्हणजे खालून जे अनावश्यक फुटवे वाढले ते आम्ही काढून घेतो. ज्या अनावश्यक फुटव्यांमुळे झाडावरचा सूर्यप्रकाश कुठे आडेल असे फुटवे पूर्णपणे आतल्या बाजूचे आम्ही काढून घेतो. आणि मग आम्ही आमच्याकडे एक टँक आहे, त्याच्यामधून काही रासायनिक खतं त्याच्यामध्ये टाकून ते बागेला सोडतो. काही स्लरी पण देतो, त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियनची स्लरी असेल, आयसर्जिनो केअरची स्लरी असेल, EM असेल, ह्या स्लरी पण आम्ही त्याच्यातून देत असतो. आणि बाकी काही 1-2 डोस झाड थकलेलं असतं त्यावेळी 0-60-20 किंवा इतर काही फॉर्म्युले तुम्ही गाडी तयार करण्यासाठी वापरत असतो. आणि त्याच्यानंतर पाणी चालू ठेवतो. 3 महिने पाणी चालू ठेवतो. त्याच्यानंतर पाणी ज्या दिवशी बंद होईल त्याच्यानंतर 8 दिवसांनी आम्ही छाटणी घ्यायला सुरुवात करतो. आणि ती छाटणी घेताना आम्ही जे मजूर आणतो त्याला झाडावर कधीही छाटणी देत नाही. ते मजुरांना आम्ही रोजाने छाटणी देतो. आणि आमच्या पद्धतीनं आम्हाला जी गाडी ठेवायची, जी गाडी काढून टाकायची ती आमच्या पद्धतीनं आम्ही, ते मजूर काहीही म्हटला मला ही ठेवायची, मला वाटतं ही ठेवावी, तरी नाही, ते आमच्या पद्धतीनं आम्ही करून घेतो. आणि ती बाग नंतर पुन्हा ती खरी त्या बागेची ताण अवस्थेमध्ये तिला सोडून देतो. साधारण 1 ते 1.5 महिना ताण अवस्थेमध्ये ती बाग नंतर असते. आणि त्या ताण अवस्थेत आम्ही तिला काही स्टोरेजचे स्प्रे पण घेतो. स्टोरेजचे स्प्रे घेतल्यानंतर पुन्हा बाग धरताना तुम्ही बेसल डोसमध्ये काही भरता की, कारण मल्चिंग आहे तुमचा, तर बेसल डोस काही टाकता का तुम्ही? आम्ही 2 वर्षातून एकदा त्याला शेणखत, बेसल डोस हे भरून घेतो. पहिल्या वर्षी भरला की नंतर दुसऱ्या वर्षी त्याला काहीही हात लावत नाही आम्ही. मल्चिंग आहे तसा 2 वर्षासाठी तो बेसल डोस आमचा असतो. त्या पद्धतीनंच तो टाकलेला असतो. शेणखत जास्त टाकलेलं असतं, रासायनिक खत मात्र जास्त वापरत नाही. ते 1 वर्षासाठीचं जेवढं आहे तेवढंच प्रमाण ठेवतो, परंतु शेणखत मात्र दुप्पट आम्ही त्याच्यामध्ये चाळणी करून घेतो. आणि शेणखत आणल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा इश्यू असतो की एक तर शेणखत मिळत नाही आणि आणल्यानंतर ढेपाड असं शेणखत लगेच टाकलं जातं, ओलं शेणखत भरलं जातं. तर तसं तुम्ही शेणखत बागेला टाकण्यापूर्वी काही नियोजन करून त्याच्यावर प्रक्रिया करता? कमीत कमी 3 ते 4 महिने आधी शेणखत आणलेलं असतं. त्याच्यावर आम्ही कंपोस्टिंगची प्रक्रिया पूर्णपणे करून घेतो. त्याची जी लेंडी खत आम्ही वापरतो, प्रामुख्याने शेणखत आम्ही वापरत नाही. लेंडी खतातली पूर्ण लेंडी बारीक झाल्याशिवाय ते आम्ही बागेत आणत नाही. पूर्णपणे ते कुजलेलं शेणखत आम्ही टाकतो. शेणखत टाकताना आम्ही खड्डा घेत नाही, ढिगाणी टाकत नाही. आम्ही पूर्णपणे पांगून ते देतो आणि मग ते कुदळणी करतो. आणि कुदळणी केल्यानंतर ती माती पूर्ण सपाट होते आणि मग बेड रायझरनं आम्ही पुन्हा ते बेड तयार करतो आणि मग ते सपाट करून घेतो. मला एक अनुभव मला इथे सांगायचा वाटतो की 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कुदळणी केली तेव्हा निमॅटोडच्या गाठी निघाल्या होत्या, कारण तोपर्यंत आम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम काही वापरत नव्हतो जास्त. परंतु आता ह्या वर्षीची जी कुदळणी केली आम्हाला 14 वर्षाच्या बागेत सुद्धा एक सुद्धा निमॅटोडची गाठ सापडली नाही. मध्यंतरी मी तुम्हाला एक खोड पाठवलं होतं जुन्या गेलेल्या झाडाचं आणि त्याच्या मुळ्या सरळ आल्या, त्याला कॉलर वाटणं ते गेलं होतं, परंतु त्याला खाली कुठेही निमॅटोड दिसत नव्हता. म्हणजे 14 वर्षाच्या झाडामध्ये एक सुद्धा गाठ सापडणार नाही एवढी खात्री आमची आत्ता झालेली. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरताना जे जीवाणू आपण शेतीमध्ये वापरतो शेतकरी मित्रांनो, तर ते जीवाणूचं सातत्य आपल्याला शेतीमध्ये ठेवायला लागेल. आपल्याला जर रिझल्ट हवे असतील तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये डिस्निल सॉईल असेल, निमाटोड असेल, सीडग्रो प्लस असेल, हे वापरत असताना त्याचं सातत्य, जे डोस आहेत ते आपण ठरवले पाहिजे. आता
मी सेटिंगपासून डायरेक्ट सर पुढे थोडंसं सरकतो वेळेअभावी. तर आता हे करत असताना ह्या झाडावर आज मी बघतो 30-40 किलोचा माल आहे. आणि हे करत असताना याची अन्नद्रव्याचं जी नियोजन आहे, ज्याला वॉटर सोल्युबलचं नियोजन म्हणतो, ते कसं तुम्ही हँडल केलं? किंवा तुम्ही यात स्पेसिफिक काही कंपन्यांची न्यूट्रिशन वापरली का? जसं तुमची जमीन आम्ही बघितली तर तुमच्या जमिनीत थोडासा भुरकेपणा, काही चुनखडी पण आहे. तर त्या हिशोबाने वॉटर सोल्युबल तुम्ही कुठली स्पेसिफिक वापरता किंवा काय करता? तर एक गोष्ट मला सेटिंगमधली फक्त सांगायची, जरी आपण पुढे जात असलो सेटिंग अवस्थेमध्ये एक बंपर म्हणून एक हंटिंगचंच एक प्रॉडक्ट आहे. त्या प्रॉडक्टनं साधारण 1-1.25 महिन्यामध्ये आमची सेटिंग पूर्ण झाली. अरे वा. म्हणजे त्याची इतकी चांगली, सुरुवातीला आम्ही दुसरे प्रॉडक्ट वापरायचो, परंतु बंपरचे एक चांगले रिझल्ट आम्हाला मिळाले. आणि एकदा सेटिंग झाल्यानंतर आम्ही जे शेड्यूल तुमच्या मार्गदर्शनानेच तयार केलं, सुरुवातीला आपण 60-20 वापरलं बरोबर. ICLचं. त्याच्यामध्ये 13-0-45 किंवा 14-8-30 आपण मिक्स घ्यायचो एन मिळावा म्हणून. आणि मग तेच 2-2.5-3 महिने कंटिन्यू केलं. आणि त्याच्यानंतर आपण मग ग्रीन हँडचं जे 10-60 असेल, 15-20-50 असेल, 6-60-20 असेल, ह्या ग्रेड आपण रेग्युलरली 1 महिनाभर कंटिन्यू केल्या. आणि पुढे जाऊन पुन्हा 14-38 आणि 09-46 ही ग्रेड पुढे कंटिन्यू केली. आणि फार काही विशेष वॉटर सोल्युबल दिले नाही, परंतु एवढ्यामध्ये 1 आठवड्याला 1 डोस याप्रमाणे आपण नियोजन केलं. आज बाजारात वॉटर सोल्युबलचे वाढते दर आणि वाढती संख्या, 1 एकरला 6 किलो 7 किलो एका वेळेस, आणि तर 4 दिवसाला वॉटर सोल्युबल द्या. आणि तुम्ही तर सांगता की मी आठवड्याला एकदाच सोडले आणि 2 किलो का 2.5 किलो सोडले, पण ती भर तेवढी निघाली का त्या खतात? आता म्हणजे आतापर्यंत आम्ही भरपूर वॉटर सोल्युबल वापरायचो, परंतु गेल्या 3 वर्षापासून हे जे वॉटर सोल्युबल वापरतोय, आमच्याकडे साईजचा इतका मोठा प्रॉब्लेम होता की 150-200-250च्या पुढे आमचं फळ जात नव्हतं. आणि 700 ग्राम म्हणा, 600 ग्राम 500 ग्राम जर कुणी म्हटलं तर आम्हाला ती टिंगलतावाळी वाटायची की डाळिंबाचं फळ 500-600-700 होऊ शकत नाही. हे आमचं ठाम विश्वास होता. असं होऊ शकत नाही, एवढं मोठं फळ डाळिंबाचं नसतंच, असंच आम्हाला वाटायचं. 350-400 खूप झालं. परंतु ह्यावर्षी योग्य वॉटर सोल्युबलचं नियोजन, मायक्रो ऑर्गॅनिझमचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींमुळं जे आज फळाची साईज झाली ती अविश्वसनीय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा झाडं फुल लोडमध्ये असतात तेव्हा झाड लवकर ट्रेसमध्ये जातं. परंतु डिस्नेल सॉईलसारखं प्रॉडक्ट असेल किंवा नॅनोसल्प असेल किंवा इतरही काही आपले केल्प वगैरे जे वापरलं आपण, त्याने झाडं कुठं ट्रेसमध्ये जाऊ दिले नाही. आज 50 किलो लोडचं झाडसुद्धा एकदम त्याचं वरचं जर काम पाहिलं तर व्यवस्थितपणे चालू आहे, कुठेही डिस्टर्ब नाही आहे. 50 किलो लोड असताना सुद्धा कुठेही झाडाचा वाढीच्या अवस्थेला कुठेही धक्का लागलेला दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ सगळं खाली मुळी व्यवस्थित चालू आहे, वरती झाडाची कॅनोपी एकदम व्यवस्थित आहे, कुठेही डेफिशियन्सी थोड्या कवळ्या फांद्या सोडल्या तर बाकी दिसत नाही. परंतु आता आपण बघतो की जशी तुम्ही ग्रीन हॅशचा उल्लेख केला किंवा कॉम्पो स्पेशालिटीचा उल्लेख केला, ही वॉटर सोल्युबल वापरल्यानंतर सुद्धा की यांच्यामध्ये थोडाफार येणं आहे, तर तुम्हाला तेलाची भीती वाटली नाही का? कारण तुम्हाला लोक वॉटर सोल्युबल वापरणंच बंद झाले की वॉटर सोल्युबल वापरले की तेल्या वाढतो, पण तुम्ही तर सांगितलं की मी ग्रीन हॅश वापरलं, कॉम्पो वापरलं, त्याच्यात पण थोडाफार नायट्रोजन आहेच, पण त्याचा तेल्यावर तुम्हाला कुठं परिणाम नाही जाणवला का? आता त्याच्यामध्ये असं आहे, आपण झाडाच्या पोषणासाठी खतं देतोय तर तेल्या त्याने वाढतोय हे म्हणणं मी असं समजेल की गैरसमज जे असतात शेतकऱ्यांमध्ये त्यातला एक भाग असावा. कारण त्याच्यातून जो नायट्रोजन जातोय तो मला वाटत नाही एक्सेस नायट्रोजन जातोय, कारण तो झाड पूर्णपणे वापरतोय. बरोबर. जेवढा गरजेचा आहे त्याला तेवढा तो मिळतोय आणि एक्सेस नायट्रोजन जाते असं काही वाटलं नाही. राहिला प्रश्न तेल्याचा. तेल्या आमच्याकडं गेल्या 6-7 वर्षापासून आहेच आणि ही जी बाग आहे हिच्यामध्ये लावल्यापासून तेले आहे. बरोबर. ह्या वर्षी सुद्धा मे-जूनमध्ये तेल्याने मोठ्या प्रमाणावर एकदम अटॅक करायला सुरुवात केली होती, पण त्यावेळी 100% आम्ही तोपर्यंत वापरत नव्हतो. त्यावेळी ते वापरायला सुरुवात केली आणि त्यानंतर दर महिन्यातून एकदा 100%चा स्प्रे होत गेला. ते जे फळं आहे 100% झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच डिस्नेल सॉईल घ्यायचं. ते जे फळं होते तेल्याची ते गळून पडल्यानंतर आज ज्या झाडांना इथं बागेमध्ये तुम्हाला दिसतंय की लाल फडकं बांधलेलं आहे, हो हो, ते झाडे सगळे तेल्याचे, पण त्याच्यावर आज पाहून सापडून सुद्धा तेल्याचं फळ सापडत नाही. म्हणजे आता तेल्यामुक्त किंवा भीतीमुक्त शेतकरी व्हायला हंटिंगचं 100%
प्लस नॅनोरिच ही जी जोडी आहे दोन्ही एकत्र आपण मारतो फवारतो की 100% अर्धा ते 1 ml तेलाचा प्रादुर्भाव बघून आणि नॅनोरिच 1 mlनी आणि दुसऱ्या दिवशी आपण डिस्निल सॉईल नॅनोसल्फ आणि नॅनोरिच घेतो. तर आत्तापर्यंत तुमचं सर 7 महिन्यामध्ये डिस्निल सॉईलचा किती वापर झाला असेल फवारणीतनं पण आणि खालून पण, आणि तुम्हाला इतर जीवाणूंच्या बदल्यात याचं काय फरक जाणवला की कारण तुम्हाला बाजारातून ट्रायकोडार्मा वेगळा घ्या, सुडोमोनस वेगळा घ्या, बॅसिलस सबटिलस वेगळा घ्या, परत त्याच्या जास्त किमती घ्या, तर हे तुम्हाला 100 मिली ड्रिपमधनं सोडायचं आहे, अर्धाच मिली फवारायचं आहे आणि 4ही घटक एकत्र जातात. तर त्यात काय तुम्हाला फरक वाटला, रिझल्टमध्ये काय वाटलं? आता हे सगळे जीवाणू जर सेपरेट घ्यायचे म्हटलं तर एकराला किमान 200 रुपये खर्च येतो. साधे घेतले कोणत्याही एकदम साध्या एका किलोचा 200 रुपये खर्च येतो किमान. तर याच्यामध्ये 4 मिळतात. मिळतात. 2 प्रकारचे ट्रायकोडर्मा, सुडोमोनस आणि बॅसिलस, आणि किंमत फार तर फार 270-80-300 रुपयापर्यंत किंमत जाते. बरोबर. आणि त्याच्यामुळं तोही एक कॉस्ट कटिंगचा फायदा आम्हाला त्याच्यातून झाला. दुसरं पॅसिलोमायसिससुद्धा एकदम स्वस्त आणि खरं म्हणजे ते न्यूट्रिएंटचे जीवाणू आहे, सगळे न्यूट्रिएंट एकत्र 900 रुपयात 1000 रुपयात जे मिळतात, खरं तर तेवढे हे सगळे जीवाणू एकत्र घ्यायला गेलं तर त्याची किंमत जवळजवळ 2,500-3,000 हजारापर्यंत जाऊ शकते. सीडग्रो प्लसनी तुमची जी जमिनीची जी अन्नाची म्हणजे जमिनीमध्ये जे काही आपण खतं टाकले खताच्या स्वरूपात ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं पुरवठादार म्हणून सीडग्रो प्लसनी त्याचं काम उत्तमरित्या केलं. पण तेल्याला तुम्हाला डिस्निल सॉईलचे कसे रिझल्ट वाटले स्प्रेमधून, आणि सातत्याने तुम्ही बऱ्याच केमिकल सोबत सुद्धा ते दरवेळेस घेत होतात? बरोबर. तर सुरुवातीला जेव्हा 100% मारलं की आम्ही दुसऱ्या दिवशी डिस्निल सॉईल आणि नॅनोसल्फ, डिस्निल सॉईल किंवा एखादं बुरशीनाशक पण घ्यायचो आम्ही मध्ये. खरं तर तुम्ही ते सांगितलं नव्हतं पण आम्ही घ्यायचो. तर त्याच्यानंतर आम्हाला तेल्या त्या फळानं होता, ते फळं गळून गेल्यानंतर तेल्या आजपर्यंत एवढं ॲडवर्स कंडिशन असतानासुद्धा आत्तापर्यंत जाणवला नाही. मी ह्यावर्षी जवळजवळ 150 लिटरच्या आसपास, साधारण नाही 150 नाही 50 लिटरच्या आसपास डिस्निल सॉईल माझं झाले, 150 लिटरच्या आसपास सीडग्रो प्लस झाले, आणि साधारण 10 ते 15 लिटरच्या आसपास निमातोड झाले. नॅनोसल्फ जवळजवळ 25-30 लिटरच्या आसपास झाले. तुमचं नॅनोरिच पण जवळजवळ 30-40 लिटरच्या आसपास गेले. परंतु असं वाटलं नाही की हे अनावश्यक आपण वापरतोय, कारण आजही वापरताना असं वाटतं की ते आपल्याकडे स्टॉकला असावं की कधी लागेल सांगता येत नाही, आणि म्हणून ते आम्ही त्याच्यावर एकदम समाधानी. आता ह्या सगळ्याच्या दरम्यान म्हणजे याला असं मी म्हणत जाईल का जीवाणूंचं जमिनीच्या आरोग्य, कारण डाळिंब म्हटलं की जसे तुम्ही 3ही आजार सांगितले का, जो तेल्या होता, निमॅटोड होता, मर होता, तर किंवा तुमचं सुरशा असेल, पिनहोल बोरर असेल, तर हे सगळे जमिनीशी निगडीत आहे. आणि तुमची सगळ्यात जास्त भूमिका किंवा तुमचं सगळ्यात जास्त लक्ष परिवाराचं असेल ते जमिनीवरच आहे की तुम्ही जमिनीवरच जास्त काम केलंय, आणि त्याचा हा परिपाक आज आपण बघतो की बऱ्याचदा शेतकरी जातो हे बुरशीनाशक नवीन लॉन्च आणि बाकी काही 1-2 डोस झाड थकलेलं असतं त्यावेळी एक 0-60-20 किंवा इतर काही फॉर्म्युले तुम्ही गाडी तयार करण्यासाठी वापरत असतो. आणि त्याच्यानंतर पाणी चालू ठेवतो, 3 महिने पाणी चालू ठेवतो. त्याच्यानंतर पाणी ज्या दिवशी बंद होईल त्याच्यानंतर 8 दिवसांनी आम्ही छाटणी घ्यायला सुरुवात करतो. आणि ती छाटणी घेताना आम्ही जे मजूर आणतो त्याला झाडावर कधीही छाटणी देत नाही, ते मजुरांना आम्ही रोजाने छाटणी देतो. आणि आमच्या पद्धतीनं आम्हाला जी गाडी ठेवायची, जी गाडी काढून टाकायची ती आमच्या पद्धतीनं आम्ही, ते मजूर काहीही म्हटला मला ही ठेवायची, मला वाटतं ही ठेवायची, तरी नाही, ते आमच्या पद्धतीनं आम्ही करून घेतो. आणि ती बाग नंतर पुन्हा ती खरी त्या बागेची ताण अवस्थेमध्ये तिला सोडून देतो. साधारण 1 ते 1.5 महिना ताण अवस्थेमध्ये ती बाग नंतर असते, आणि त्या ताण अवस्थेत आम्ही तिला काही स्टोरेजचे स्प्रे पण घेतो. स्टोरेजचे स्प्रे घेतल्यानंतर पुन्हा बाग धरताना तुम्ही बेसल डोसमध्ये काही भरता की, कारण मल्चिंग आहे तुमचा, तर बेसल डोस काही टाकता का तुम्ही? आम्ही 2 वर्षातून एकदा त्याला शेणखत, बेसल डोस हे भरून घेतो. पहिल्या वर्षी भरला की नंतर दुसऱ्या वर्षी त्याला काहीही हात लावत नाही आम्ही. मल्चिंग आहे तसा 2 वर्षासाठी तो बेसल डोस आमचा असतो. त्या पद्धतीनंच तो टाकलेला असतो. शेणखत जास्त टाकलेलं असतं, रासायनिक खत मात्र जास्त वापरत नाही. ते 1 वर्षासाठीचं जेवढं आहे तेवढंच प्रमाण ठेवतो, परंतु शेणखत मात्र दुप्पट आम्ही त्याच्यामध्ये भरतो. आणि एकदा मल्चिंग झाकला की पुढच्या वर्षी त्याला आम्ही हात लावत नाही. परंतु त्या अगोदर मात्र बेसल डोस टाकताना, शेणखत टाकताना, ते शेणखत टाकल्यानंतर पूर्ण बागाची चाळणी करून घेतो.
आणि शेणखत आणल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा इश्यू असतो की एक तर शेणखत मिळत नाही आणि आणल्यानंतर ढेपाड असं शेणखत लगेच टाकलं जातं, ओलं शेणखत भरलं जातं. तर तसं तुम्ही शेणखत बागेला टाकण्यापूर्वी काही नियोजन करून त्याच्यावर प्रक्रिया आमचं करता का? कमीत कमी 3 ते 4 महिने आधी शेणखत आणलेलं असतं. त्याच्यावर आम्ही कंपोस्टिंगची प्रक्रिया पूर्णपणे करून घेतो. त्याची जी लेंडी खत आम्ही वापरतो, प्रामुख्याने शेणखत आम्ही वापरत नाही. लेंडी खतातली पूर्ण लेंडी बारीक झाल्याशिवाय ते आम्ही बागेत आणत नाही. पूर्णपणे ते कुजलेलं शेणखत आम्ही टाकतो. शेणखत टाकताना आम्ही खड्डा घेत नाही, ढिगाणी टाकत नाही. आम्ही पूर्णपणे पांगून ते देतो बेडवर टाकतो. आणि मग ते कुदळणी करतो आणि कुदळणी केल्यानंतर ती माती पूर्ण सपाट होते आणि मग बेड रायझरनं आम्ही पुन्हा ते बेड तयार करतो आणि मग ते सपाट करून घेतो. मला एक अनुभव मला इथे सांगायचा वाटतो की 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कुदळणी केली तेव्हा निमॅटोडच्या गाठी निघाल्या होत्या, कारण तोपर्यंत आम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम काही वापरत नव्हतो जास्त. परंतु आता ह्या वर्षीची जी कुदळणी केली आम्हाला 14 वर्षाच्या बागेत सुद्धा एक सुद्धा निमॅटोडची गाठ सापडली नाही. मध्यंतरी मी तुम्हाला एक खोड पाठवलं होतं जुन्या गेलेल्या झाडाचं आणि त्याच्या मुळ्या सरळ आल्या, त्याला कॉलर वाटणं ते गेलं होतं, परंतु त्याला खाली कुठेही निमॅटोड दिसत नव्हता. म्हणजे 14 वर्षाच्या झाडामध्ये एक सुद्धा गाठ सापडणार नाही एवढी खात्री आमची आत्ता झालेली. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरताना जे जीवाणू आपण शेतीमध्ये वापरतो शेतकरी मित्रांनो, तर ते जीवाणूचं सातत्य आपल्याला शेतीमध्ये ठेवायला लागेल. आपल्याला जर रिझल्ट हवे असतील तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये डिस्निल सॉईल असेल, निमाटोड असेल, सीडग्रो प्लस प्लस असेल, हे वापरत असताना त्याचं सातत्य जे डोस आहेत ते आपण ठरवले पाहिजे. आता मी सेटिंगपासून डायरेक्ट सर पुढे थोडंसं सरकतो वेळेअभावी. तर आता हे करत असताना ह्या झाडावर आज मी बघतो 30-40 किलोचा माल आहे आणि हे करत असताना याची अन्नद्रव्याचं जी नियोजन आहे, ज्याला वॉटर सोल्युबलचं नियोजन म्हणतो, ते कसं तुम्ही हँडल केलं किंवा तुम्ही यात स्पेसिफिक काही कंपन्यांची न्यूट्रिशन वापरली का? जसं तुमची जमीन आम्ही बघितली तर तुमच्या जमिनीत थोडासा भुरकेपणा, काही चुनखडी पण आहे, तर त्या हिशोबाने वॉटर सोल्युबल तुम्ही कुठली स्पेसिफिक वापरता किंवा काय करता? तर एक गोष्ट मला सेटिंगमधली फक्त सांगायची, जरी आपण पुढे जात असलो सेटिंग अवस्थेमध्ये एक बंपर म्हणून एक हंटिंगचंच एक प्रॉडक्ट आहे. त्या प्रॉडक्टनं साधारण 1-1.25 महिन्यामध्ये आमची सेटिंग पूर्ण झाली. अरे वा. म्हणजे त्याची इतकी चांगली, सुरुवातीला आम्ही दुसरे प्रॉडक्ट वापरायचो परंतु बंपरचे एक चांगले रिझल्ट आम्हाला मिळाले. आणि एकदा सेटिंग झाल्यानंतर आम्ही जे शेड्यूल तुमच्या मार्गदर्शनानेच तयार केलं, सुरुवातीला आपण 60-20 वापरलं बरोबर. ICLचं. त्याच्यामध्ये 13-0-45 किंवा 14-8-30 आपण मिक्स घ्यायचो एन मिळावा म्हणून. आणि मग तेच 2-2.5-3 महिने कंटिन्यू केलं. आणि त्याच्यानंतर आपण मग ग्रीन हँडचं जे 10-60 असेल, 15-20-50 असेल, 6-60-20 असेल, ह्या ग्रेड आपण रेग्युलरली 1 महिनाभर कंटिन्यू केल्या. आणि पुढे जाऊन पुन्हा 14-38 आणि 0-9-46 ही ग्रेड पुढे कंटिन्यू केली. आणि फार काही विशेष वॉटर सोल्युबल दिले नाही, परंतु एवढ्यामध्ये 1 आठवड्याला 1 डोस याप्रमाणे आपण नियोजन केलं. आज बाजारात वॉटर सोल्युबलचे वाढते दर आणि वाढती संख्या, 1 एकरला 6 किलो 7 किलो एका वेळेस, आणि दर 4 दिवसाला वॉटर सोल्युबल द्या. आणि तुम्ही तर सांगता की मी आठवड्याला एकदाच सोडले आणि 2 किलो का 2.5 किलो सोडले, पण ती भर तेवढी निघाली का त्या खतात? आता म्हणजे आतापर्यंतही आम्ही भरपूर वॉटर सोल्युबल वापरायचो, परंतु गेल्या 3 वर्षापासून हे जे वॉटर सोल्युबल वापरतोय, आमच्याकडे साईजचा इतका मोठा प्रॉब्लेम होता की 150-200-250च्या पुढे आमचं फळ जात नव्हतं. आणि 700 ग्राम म्हणा 600 ग्राम मिळतात. 2 प्रकारचे ट्रायकोडर्मा, सुडोमोनस आणि बॅसिलस. आणि किंमत फार तर फार 270-80-300 रुपयापर्यंत किंमत जाते. बरोबर. आणि त्याच्यामुळं तोही एक कॉस्ट कटिंगचा फायदा आम्हाला त्याच्यातून झाला. दुसरं पॅसिलोमायसिससुद्धा एकदम स्वस्त. आणि खरं म्हणजे ते न्यूट्रिएंटचे जीवाणू आहे, सगळे न्यूट्रिएंट एकत्र 900 रुपयात 1000 रुपयात जे मिळतात, खरं तर तेवढे सगळे जीवाणू एकत्र घ्यायला गेलं तर त्याची किंमत जवळजवळ 2,500-3 हजारापर्यंत जाऊ शकते. सीडग्रो प्लस प्लसनी तुमची जी जमिनीची जी अन्नाची म्हणजे जमिनीमध्ये जे काही आपण खतं टाकले खताच्या स्वरूपात, ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं पुरवठादार म्हणून सीडग्रो प्लस प्लसनी त्याचं काम उत्तमरित्या केलं. पण तेल्याला तुम्हाला डिस्निल सॉईलचे कसे रिझल्ट वाटले स्प्रेमधून? आणि सातत्याने तुम्ही बऱ्याच केमिकल सोबत सुद्धा ते दरवेळेस घेत होतात. बरोबर. तर सुरुवातीला जेव्हा 100% मारलं की आम्ही दुसऱ्या दिवशी डिस्निल सॉईल आणि नॅनोसल्फ, डिस्निल सॉईल किंवा एखादं बुरशीनाशक पण घ्यायचो आम्ही मध्ये. खरं तर तुम्ही ते सांगितलं नव्हतं पण आम्ही घ्यायचो. तर त्याच्यानंतर आम्हाला तेल्या
त्या फळानं होता. ते फळं गळून गेल्यानंतर त्याला आजपर्यंत एवढं ॲडव्हर्स कंडिशन असतानासुद्धा आत्तापर्यंत जाणवला नाही. मी ह्यावर्षी जवळजवळ 150 लिटरच्या आसपास साधारण नाही 150 नाही 50 लिटरच्या आसपास डिस्निल सॉईल माझं झाले. 150 लिटरच्या आसपास सीड ग्रो प्लस प्लस झाले आणि साधारण 10 ते 15 लिटरच्या आसपास निमातोड झाले. नॅनोसल जवळजवळ 25-30 लिटरच्या आसपास झाले. तुमचं नॅनो रिच पण जवळजवळ 30-40 लिटरच्या आसपास गेले. परंतु असं वाटलं नाही की हे अनावश्यक आपण वापरतोय, कारण आजही वापरताना असं वाटतं की ते आपल्याकडे स्टॉकला असावं की कधी लागेल सांगता येत नाही. आणि म्हणून ते आम्ही त्याच्यावर एकदम समाधानी. आता ह्या सगळ्याच्या दरम्यान म्हणजे याला असं मी म्हणत जाईल का जीवाणूंचं जमिनीच्या आरोग्य, कारण डाळिंब म्हटलं की जसे तुम्ही तिन्ही आजार सांगितले का जो तेल्या होता, निमॅटोड होता, मर होता, तर किंवा तुमचं सुरशा असेल, पिनहोल बोरर असेल, तर हे सगळे जमिनीशी निगडीत आहे. आणि तुमची सगळ्यात जास्त भूमिका किंवा तुमचं सगळ्यात जास्त लक्ष परिवाराचं असेल ते जमिनीवरच आहे की तुम्ही जमिनीवरच जास्त काम केलंय. आणि त्याचा हा परिपाक आज आपण बघतो की बऱ्याचदा शेतकरी जातो हे बुरशीनाशक नवीन लॉन्च झालं, ते कीटकनाशक लॉन्च झालं, तर असं करून तुम्ही याच्यात भारीतलं भारी कुठलं बुरशीनाशक वापरलं. मी रासायनिकच्या विरोधात काही बोलणार नाही, पण असं वाटतं का तुम्हाला की हे बुरशीनाशकच वापरलं पाहिजे की हे भारीतलं मी वापरलं? तुम्ही मला वाटतं M45 साप टिल्ट कुमांच्या पुढे रोको सगळ्यात महागडं बुरशीनाशक आमचं एंट्राकॉल आहे. आत्तापर्यंत वापरलेलं आणि गेल्या 3 वर्षात वापरलेलं पण. फक्त एक स्प्रे एंट्राकॉल महागडं याच्यासाठी म्हणतो का मी ते 3 ग्रॅमनं वापरतो. मेरिवाना मी वापरतो एकदम 80 मिली एकरी वापरतो. त्याच्यामुळे त्याचाही रेट एकंदरीत पाहिला तर तो एंट्राकॉलच्या खाली येतो. म्हणजे सगळ्यात हाय मॉलिक्यूल वापरत असेल तर तो मेरिवाना वापरतो, एक स्प्रे फक्त वर्षातून. आणि सगळ्यात महागडं बुरशीनाशक कोणतं वापरत असेल तर ते एंट्राकॉल वापरतो. त्याच्या पुढे आम्ही जात नाही. मी आता मुलाखतीच्या थोडंसं शेवटच्या पारकडे येतो की ज्याला आपण जसं रेमंड म्हणतं कम्प्लीट मॅन, तर तसं या शेतीमध्ये आपण बघितलं की जीवाणूंचा योग्य वापर असेल. जीवाणूंमध्ये जसं तुम्ही ऐकलंय सरांच्या तोंडातून की EM सोल्युशन जे सत्यमच्या नावाने ते वापरतात, इनोकेअर आयसर्च असेल जे शिवम म्हणून वापरतात, आनंदची जी न्यूट्रीमिक्स किट आहेत की जी त्यांनी सुंदरम नावाने वापरली, तसंच गोकृपा अमृत पण ते वापरतात. आणि याचबरोबरीने त्यांनी मोठा हौद तयार करून त्यातनं दरवेळेस शेण असेल, गोमित्र असेल, त्याच्याबरोबर इतर पेंडी असेल याचा वापर पुरेपूर करतात, जीवाणूंचा वापर करतात. आणि सगळ्या कुटुंबाकडे त्यांनी वेगवेगळ्या जबाबदारी दिलेल्या आहेत की लेबर मॅनेजमेंट एकाने करायचं, पाण्याचं मॅनेजमेंट एकाने करायचं, खताचं मॅनेजमेंट एकाने करायचं. तर त्याचा हा परिपाक आपण बघतो. मी ह्या निमित्ताने विलास सरांचे खूप श्री ॲग्रो परिवाराकडनं तसेच सर्व शेतकऱ्यांकडनं खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद मानतो सर. थँक्यू. शेवटी फक्त एक गोष्ट मला सांगायची आहे की आम्ही ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस करतो. ह्या प्रॅक्टिसेस करताना आम्ही नवीन झाडं लावून ती पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते काम आम्ही 2-3 वर्षापासून करतो आहे. पहिल्या वर्षीची जी झाडं होती ती यावर्षी पहिल्या वर्षी लावलेली, म्हणजे 3 वर्षापूर्वी लावलेली जी झाडं होती म्हणजे आतमध्ये मध्ये लावलेली, तर त्या झाडांनी आम्हाला ह्यावर्षी जवळपास 20 ते 25 किलो उत्पन्न दिलं आहे. आणि 2-3 वर्षी लावलेली झाडं पण जिवंत. त्याच्यामध्ये एक गोष्ट आणखी एक होती, उत्पन्न मिळेल तेव्हा मिळेल आणि कामच्यामध्ये काम करताना पॉझिटिव्ह एनर्जी त्यातून तयार होती. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी हे काम करण्यासाठी आम्हाला प्रेरणा देत असते. एक थोडक्यातच सरांचा हा शेवटचा जो पाठ सरांनी सांगितला की सरांची जुनी बाग 14 वर्षाची आहे आणि 14 वर्षाच्या बागेमध्ये त्यांचं कुठेही झाड मेलेलं नाही, खळं पडलेलं नाही. थोडक्यात शेतकरी एक झाड मेलं तर दुर्लक्ष करतो, एकाची 2 होतात, 2ची 20 होतात. पण सरांनी दरवर्षी बहार धरताना ते झाड सांधणं किंवा बहार पूर्ण झाला की परत राहिलेली झाडं सांधणं. आणि मी अभिमानाने सरांसमोर सांगतो की सरांची एकूण 8,000 डाळिंबाची झाडं आहेत. तर 8,000 डाळिंबाच्या झाडामध्ये सरांनी यावर्षी फक्त 100 झाडं सांधलेली आहेत. की हे खूप मोठं आहे की सरांची सगळ्यात मोठी बाग 14 वर्षाची आणि नवीन जी आहे ती 2ऱ्या वर्षाला आज आहे. पहिल्या वर्षाची एक झाड आहे. आणि सर सातत्याने झाडं सांधतात. झाडं सांधल्यामुळे खळं कुठं दिसत नाही. आणि दुसरं संपूर्ण कुटुंबामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण असतं की झाड मेलेलं नाही आपलं. ती ऊर्जा जशी स्वतःला मिळते तशी त्या झाडालाही मिळते आणि युनिव्हर्सला मिळते. त्याच्यामुळे सरांकडे मररोग पण कमी आहे आणि सगळ्याच गोष्टी कमी आहे. साधारण सर आत्ता माल दिसतोय 50 ते 60 किलो एका झाडावर. अपेक्षित रेट काय आहे किंवा तुम्हाला काही मागणी व्यापाऱ्यांकडनं झाली का? आम्ही पहिला टप्पा जो काढला तो आता इथं अशोक केरे शेड बसलेली त्यांनीच तो माल घेतला होता. 125 रुपये रेट त्याला पहिल्यांदा मिळाला.
त्याच्यानंतर दुसरा टप्पा 151 रुपयाने आम्ही दिला होता आणि आता हा तिसरा टप्पा जो आहे आमची 201 रुपयाची त्याची 100 ग्रामपासून अपेक्षा आहे, ते 181 रुपयाने आजच त्याला मागणी झालेली आहे. तुम्हाला समजतं, आमच्या कुटुंबाकडनं असेल, श्री ॲग्रो परिवार असेल, आमचा सगळा ग्रुप असेल, सगळ्यांकडनं सर तुम्हाला ह्या डाळिंब शेतीसाठी खूप खूप सदिच्छा. आणि मला असं वाटतं की जो सरांकडं आज आम्ही हा उपक्रम घेतो आहे, तर श्री ॲग्रो परिवार प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात जाऊन असाच उपक्रम घ्यावा. ते प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याच्या पिकामध्ये एवढंच उंच प्रगतीचं गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यावं असं आम्हाला वाटतं. आत्तापर्यंत आपण सरांचा हा पूर्ण डाळिंबाचा प्रवास बघितला, अनुभवला. त्यांनी त्यांच्या सगळ्या जे काही कुटुंबाने केलेले कष्ट आहेत ते सरांच्या वाणीतनं आपण ऐकलेत. आता पुढचं मी मार्गदर्शन करायला किंवा पुढचं हे करायला मी नारायणला आमंत्रित करतो. नारायण, तू सरांशी पुढचं हित गोष्टी आणि गप्पा कराव्या. धन्यवाद. खरं तर गेल्या 13-14 वर्षापासूनची आमची जी ही डाळिंबातली वाटचाल आहे, जसं मी मगाशी म्हटलं की माझा परिवार नेहमीच एक बॅकबोन सारखा माझ्या पाठीशी आहे, तसंच आमच्या पाठीशी मला ह्या डाळिंबाची प्रेरणा देणारे आमचे मित्र वीरेंद्र थोरात, विश्व हायटेक नर्सरीचे मालक, हे आम्हाला सतत प्रेरणा देत असतात. आणि आमच्या पाठीशी नेहमी उभे राहणारे श्री ॲग्रो ऑर्गॅनिकचे प्रोप्रायटर विनायक शेठ पानसरे असेल, नरेशजी माळवे असतील, प्रसाद आयर असतील, किंवा श्री ॲग्रो इरिगेशनचे अनिल भाऊ देशमुख असतील, सतीश भाऊ पानसरे असतील, यांनी नेहमीच आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि हा बाग तयार झाला. परंतु ही बाग तयार झाल्यानंतर आम्हाला नेहमीच हार्वेस्टिंग पिरियडमध्ये मदत करणारे आमचे मित्र अशोक शेठ केरे नेहमीच आमचं ते बाग घेतील नाही घेतील, परंतु आम्हाला नेहमीच एक मार्केटचं मार्गदर्शन ते नेहमीच करत असतात. एक अगदी मैत्रीपूर्ण गेल्या 4-5 वर्षापासूनचे आमचे त्यांचे संबंध आहे, परंतु फक्त व्यापार म्हणून ते कधी त्याच्याकडे पाहत नाही. तर ते कायम आमच्या पाठीशी नेहमीच सातत्यानं उभे राहत असतात. त्यांचेही सगळ्यांचे या आमच्या वाटचालीत योगदान आहे, त्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद भांगरे सर. खरं तर शिक्षणामध्ये ज्ञानार्जनाचं काम करणारे भांगरे सर या ठिकाणी पैशाचं झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंब शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी हे काम केलेलं आहे. असं म्हटलं तर आरोग्यदायी माती हा आरोग्यदायी अन्न निर्मितीचा पाया आहे. आपण घाम गाळला तर मातीत मन ओतलं की मोती पिकतात. आणि आपण पाहत असो की आपल्या मागे सगळे या ठिकाणी डाळिंबाच्या रूपाने जे मोती पिकलेत याचं संपूर्ण श्रेय खऱ्या अर्थानं भांगरे परिवार आणि त्या परिवारातील प्रत्येक सदस्याला आहे. उत्तम कामाचं नियोजन प्रत्येकाने वाटून घेतलं असल्या कारणानं हे सगळं टीमवर्कचं हे फलित आहे. या पुढच्या कार्यासाठी मी श्री ॲग्रो परिवाराच्या वतीने सरांना शुभेच्छा देतो, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देतो. आणि श्री ॲग्रो ऑर्गॅनिक सातत्यानं अशा पद्धतीनं यशोगाथा आपल्यासमोर नव्यानं पुन्हा एकदा घेऊन येईल. पुढच्या प्रवासासाठी सरांना पुन्हा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले.